फक्त 4 दिवस उरलेत पैज संपायला. एकदा ही पैज संपली की मी इथून निघून जाईन गिरमिट या कामगार बनून. मी सगळं बोलून घेतलंय. तुला आणि लक्ष्मीला जर यायचं असेल तर सांग. बालदादा, भीमशी लय गोष्टीत आपलं मतभेद आहे, पण तसं आहे कारण त्याची प्रत्येक गोष्ट मानण्यासाठी त्याच्यासारखे विचार पाहिजेत, संघर्ष करायची क्षमता पाहिजे, जी आपल्यात नाही. पर तरी भी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे की त्याच्या जास्तीत जास्त गोष्टी मान्य करू शकू. आणि करारबद्ध मजूर न बनण्याची जर भीमने लढाई लढली असेल तर मला वाटतं त्याचा आदर केला पाहिजे. बालादादा, तुझ्यात ना हीच खोट आहे आनंद. तू कधी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीस. नेहमीच असंच गोंधळलेला असतोस. बाबांनी तुला घरातून हाकललंय आणि तरी तू तिथंच मजुरी शोधतोयस. नाही बालदादा, मी इथे बरा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू बी कुठे जाऊ नाही शकणार. एकदा काही पैज संपू देत, मग तर मला हा भीम पण नाही रोखू शकत. बालदादा, तू भलेही भीमला लहानपणापासून ओळखत असशील, पण जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हापासून भीम आणि रमा एकत्र राहतात. आणि तू या गैरसमजत राहू नकस की भीम ही पैज विसरला असेल. आणि जरी विसरला असेल तरी रमाला सगळं आठवतं. ती त्याला नक्कीच आठवण करून देईल. या केसची वेगळीच चिंता आहे. आणि बाळादादांसंग जी पैज लावली आहे त्याचे बी 4च दिवस राहिले आहेत. समद करावं लागल. कसं करू काय बी समजत नाहीये. हेच करते मी, ह्यानेच मन शांत होईल. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.
अभिनंदन जिजाबाई. आज कोर्टात सगळं काही आपल्या हिशोबाने झालं. परवापर्यंत निकाल लागणारच. फक्त आमच्या आयुष्यामध्ये एक मूल येऊ दे आता. येईल जिजाबाई, ते देखील येईल. निश्चिंत रहा. बुद्धं शरणं गच्छामि. सध्या तरी मी ही बातमी तिला ऐकवून येतो. जोशीजी, ही बातमी मला सांगू द्या की. रमा, डोळे उघड. अरे उभी हो ना. सांगते, समजा सांगते. जज साहेबांनी जे जे सांगितलं ते सांगते तुला. जजनी माणुसकीला धरून निर्णय दिला हाय. आणि रमाबाई, खूप चांगला निर्णय सांगितला आहे. जज म्हणाले, उद्यापर्यंतचा वेळ हाय तुमच्याकडं. एक तर माझे कुटुंबीय माझी लिहून माफी मागतील, नाहीतर उद्या संध्याकाळपर्यंत कुठून बी मूल दत्तक घेऊन यावं. समध्यासनी जे झालं ते इसरून एक नवीन आयुष्य सुरू करायचं, नाहीतर परवा माझ्या समध्या परिवाराला शिक्षा सुनावली जाईल. आई, मला बी हेच वाटतं की तुम्हाला जे बाबांकडून हवंय ते मिळावं. पण पण असं खोट्या आरोपांच्या दबावाखाली हे काम व्हावं असं मला वाटत नाही. दबावामध्येच का होईना, निर्णय तर आमच्याच बाजूला आला ना. जिजाबाई, व्यक्तीला काही मिळवण्याचा आणि गमावण्याचा बरोबर हिशोब ठाव असायला पाहिजे, नाहीतर नंतर पश्चाताप होतो. तुझ्या एका मूल दत्तक घेण्याच्या हट्टापायी तू जसं वागतेस ना, त्याने मूल तर तुला दत्तक मिळालंच, पर याच्या बदल्यात तू बरंच काही गमवशील. माफ करा ताई, मला ठाव हाय की मी बरंच काही गमवेन, पण काय करू, हाच एक मार्ग राहिला होता माझ्याकडं. आणि आता मला समजवण्यापेक्षा आपल्या भावासनी समजवा तर चांगलं होईल. उद्यापर्यंतचाच वेळ हाय तुमच्याकडं. उद्यापर्यंत ठरवून टाका. तुमच्या भावाने लई वर्षापूर्वी माझ्या समोर अट ठेवली होती, जर आयुष्यात समजा हवं असेल तर पोराचा विषय काढू नग. लई वर्षानंतर म्या त्यांच्या समोर अट घातली, जर आयुष्यात शांती पाहिजे असेल तर मूल दत्तक घ्या आणि आदर करा. आपल्या पत्नीचा हट्ट, आपल्या पत्नीचा हक्क आणि आपल्या पत्नीच्या इच्छेचा. चल माझ्या संग. बाबा, कुठे घेऊन चाललाय तुम्ही आईंना? हिच्या अटीचं उत्तर द्यायला. अन्वय, माझ्या संग कोणी बी येणार नाही. चल. बाबा, काय गरज आहे दादाला हिला असं समजवण्याची? आजपर्यंत समजलंय हिला की आता समजेल? आत्या, पती पत्नीतील गोष्ट आहे, बोलून घेऊ द्यात. आणि बोलल्यामुळेच गोष्टी मार्गी लागतात.
प्रचंड देवजी, या कुटुंबाची तर नाटकच संपत नाही आहेत. आता बघा, रामजी जिजाबाईंचा हात धरून घेऊन गेला. आता एक नवीन नाटक सुरू होईल. नाटक यांनी सुरू केलंय तर संपवणार आपणच. बोला, ऐकवा, मला ठाव हाय. आता लई ऐकवाल तुम्ही. मनात जो काही राग आहे समज काढा आणि मी बी ऐकल. म्हणून तर येऊन आरामात बसलीये मी. तुम्ही बी तुमचा येळ घ्या आणि मनात जे आहे ते समज काढा बाहेर. जिजाबाई, असं करू नकास. नका करूस. म्या मूल दत्तक नाही घेऊ शकत आणि माझ्या पूर्ण कुटुंबाला शिक्षा मिळावी हे म्या नाही सहन करू शकणार. समजून घे, म्या तुझ्या आधी या परिवाराचा आहे. आणि असं बी नाही की म्या कवा तुझ्यापासून काही लपवलंय. तू हा बी विचार कर ना की म्या नेहमी तुझं ऐकलंय. फक्त भीमच्या बाबतीमध्ये तुझं बोलणं नाही ऐकलं. पती आपल्या पत्नीचा एवढा तर गुन्हेगार असू शकतो ना. काल अचानक मला चक्कर आली आणि मी पडलो. डोसकं लई दुखत होतं. एका क्षणाला असं वाटलंय की आता मी जगू शकणार नाही. पर जिजाबाई, मला जगायचं आहे. जगायचं आहे मला. पर तुझी अट मान्य करून किंवा कोर्टाचा आदेश मानून जगू नाही शकणार. नाही जगू शकणार मी. नाही जगू शकणार. तुम्ही हात नका जोडू. पती आहात तुम्ही. मला ठाव होतं म्या येण्याआधी तुमच्या आयुष्यात लई लोक होती, पण मला त्याची कधी बी अडचण झाली नाहीये. हे बी खरं आहे की तुम्ही मला लग्नाच्या पहिल्या रात्रीला सांगितलं होतं आपली कोणती बी संतान नसल. मानलं ना मी. आजपर्यंत मानलं. भांडून बोलून तुमची समधी मुलं सांभाळली म्या. समध्यांचं लगीन केलं. आता आयुष्याचा इतका मोठा भाग जगल्यावर आता मला माझ्यासाठी थोडं जगायचं आहे. तुम्ही बी मान्य करा ना, नाहीतर म्या बी माझ्या या दुःखानेच मरून जाईन. तुम्हासनी निर्णय घ्यावाच लागल. तुमच्याकडे आज आणि उद्याचा वेळ आहे. येते मी.
गोट घालून आता आपण तिघं बी भीमा परीस मोठे माणूस होणार हं? हितेश भाऊ, कोट घातल्यावर प्रत्येक माणूस मोठा होतो या. हा. आता चाळीत जाऊया आणि बघूया की भीम बरोबर कोर्टात काय झालं. वाय वाय, चल लवकर जाऊया. चला. चला. भीमराव, काय ना मला खूपच काळजी वाटत आहे. जा जा पळत जा. अरे जा जा बघून ये. कदाचित तुझे आई बाबा भांडले तर नसतीत रागा रागात. आई आल्या. आई आई काय झालं? तुझे बाबा येतील मग विचार त्यांना. चला. चला घरला जाऊया. जोखू चांगलं वाटतंय ना? चांगला वाटतं चांगला वाटतं. डलियम्मा, कुठं आहेत नंदू आणि मनोहर? हा, आता तर लय म्हणत होती कोट घालून आल्यावर आम्ही जाळणार. काय झालं? घेऊन पळून गेली. चला. हा चला. नंदू मनोहर, तुम्ही लोकांनी आतापर्यंत मशाल घेतली आहे. हा, मला तर असं वाटलं होतं की आतापर्यंत उत्साह थंड पडला असेल, पर तुम्ही दोघे तर पार येण्यात झालात बे. अरे रामजी आले. रामजी भाऊ, काय झालं कोर्टात? भीम, काय झालं? उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यायचा आहे, नाही तर परवा कोर्टात शिक्षा सुनावतील. भांडून बोलून तुमची समधी मुलं सांभाळली म्या, समध्यांचं लगीन केलं. आता आयुष्याचा इतका मोठा भाग जगल्यावर आता मला माझ्यासाठी थोडं जगायचं आहे. तुम्हासनी निर्णय घ्यावाच लागल. तुमच्याकडं आज आणि उद्याचा सेळ आहे.